आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक रेस्ट्रो। उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार। सर्व कार्यक्रमांसाठी 300 व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल, शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवण, प्रशस्त पार्किंग व्यवस्था, ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्ले पार्क। आमचा पत्ता हॉटेल गंगाटेक रेस्ट्रो अँड बार, बेळंकी, मिरज रोड, बेळंकी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत आयुष्यमान भारत आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष कार्ड वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 145 लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे मोफत कार्ड काढून घेतले। एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत सलगरे ग्रामपंचायतीने प्रथमच असा उपक्रम राबविल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे। विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात पहिली मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देणारी ग्रामपंचायत म्हणून सलगरे ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जात आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधेचा आधार मिळावा यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याचे या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील दिव्यांग व्यक्तींनाही विशेष लाभ मिळवून देण्यात आला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सलगरे गावातील दिव्यांग व्यक्तींना सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले। त्यामुळे त्यांना शासनाच्या विविध आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। सलगरे येथे आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या या उपक्रमावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्रीताई पाटील, माजी सरपंच तानाजी पाटील, विद्यमान उपसरपंच रमेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी ग्रामपंचायतीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम पुढेही सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली। या यशस्वी उपक्रमासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचे मोलाचे योगदान लाभले। त्यांच्या समन्वयातून आणि मेहनतीतूनच शिबिर सुरळीत पार पडले। सलगरे ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम ग्रामीण आरोग्य चळवळीच्या दृष्टीने आदर्श ठरत असून इतर ग्रामपंचायतीसाठीही तो प्रेरणादायी ठरणार आहे। नमस्कार। सांगली जिल्हा परिषदेचे कार्यशील कर्तव्यदक्ष अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय नरवाड साहेब यांनी सूचना दिल्या आणि सलगर गाव भेटीमध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा बाकीचे काही सर्वसामान्य माणसांना लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थोडीशी जरा अजून गतीमध्ये करणं गरजेचं आहे। त्यांच्या सूचनेला अनुसरून सलगर ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचबरोबर सलगर गावामधील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमानानं मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं जे काय कॅम्प घेतलं गेलं तो खरोखर चांगल्या पद्धतीनं आणि चांगलं म्हणजे जवळजवळ 145 लाभार्थ्यांनी या कॅम्पमधून आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। खरोखर चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये पहिली ग्रामपंचायत असेल की मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याचं काम ग्रामपंचायत आणि आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका आमच्या प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलेलं आहे। त्याचबरोबर आदरणीय नरवाड साहेबांनी दिव्यांगाच्या बाबतीमध्ये जी काही आज सूचना केलेली आहे त्या सूचनेला अनुसरून ग्रामपंचायतमार्फत 6 दिव्यांग लाभार्थी आज सिव्हिल हॉस्पिटलला त्या ठिकाणी पाठवून त्यांना दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं मुख्यमंत्री पंचायत राज अभियानामध्ये जी काही कामं असतील ती ताकदीनं आणि चांगल्या पद्धतीनं करण्याचं नियोजन ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायत जी काही सर्व टीम आहे ती मोठ्या ताकदीनं या ठिकाणी करतायत। मला या गोष्टीसाठी खास करून सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय नरवाड साहेब, त्याचबरोबर आमच्या मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आदरणीय मडके साहेब यांनी यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज करत आहे।